नमस्कार. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्य हे महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य ही तितकंच महत्त्वाचं असतं. मग मानसिक आरोग्य हे नक्की काय आहे? मानसिक आरोग्य उत्तम राहिले तर त्याचे नक्की फायदे काय होऊ शकतील ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या अनुषंगानं 10 ऑक्टोबरच्या निमित्तानं मानसिक आरोग्य समजून घेण्यासाठी आज आपण छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गणेश लोखंडे सर यांच्याशी बोलणार आहोत. सर, आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना तुम्ही मानसिक आरोग्याच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. तर सर्वप्रथम हे जे मानसिक आरोग्य आहे, हे मानसिक आरोग्य ह्याचा अभ्यास करणं हे केव्हापासून गरजेचं वाटलं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रथमतः मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या आपल्या अतिशय उत्तम आणि समाजाभिमुख उपक्रमामध्ये मला सामील करून घेतलं आणि मानसिक आरोग्यासंदर्भात जे काही वेगवेगळी बाजू आहेत किंवा मानसिक आरोग्याच्या संदर्भात आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे या एका छान विषयावरती आपण आज एक उपक्रम आयोजित केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आपला जो प्रश्न आहे ना की मानसिक आरोग्याच्या संदर्भात सुरुवातच कशी झाली किंवा मानसिक आरोग्याची ही चळवळ उभातरी कशी राहिली. जनरली आपल्याला माहित आहे की लोक काय आणि आपण सगळे ज्या व्यक्ती आहेत तर ह्या व्यक्ती सर्वसाधारणपणे शारीरिक आरोग्याकडे आपण जास्त लक्ष देतो. आजची जरी स्थिती बघितली तर शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आपण सतर्कच असतो. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला थोडं जरी नाक सोनल्यासारखं वाटलं किंवा थोडंसं शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ वाटायला लागलं तर आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तत्पर असतो. मात्र मानसिक आरोग्याच्या संदर्भात आपण फारसं सतर्क राहत नाहीये. हे म्हणण्याचं माझं कारण असं आहे की मानसिक आरोग्याच्या संदर्भात सल्ला घ्यावा किंवा मानसिक आरोग्य हेच आरोग्याचा आपला पार्ट असतो हेच आपल्याला बऱ्यापैकी आपण मान्य करायला तयार होत नाहीये. आजचा थोडासा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. सर्वसाधारणपणे जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने 1992 मध्ये त्यांच्या परिषदेमध्ये असा एक ठराव निश्चित केला की जसं आपलं शारीरिक आरोग्य महत्वाचं असतं तसंच मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं. त्या एका महत्वपूर्ण विषयाला अनुसरून 1992 पासून मानसिक आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे किंवा मानसिक आरोग्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे या अनुषंगानं 10 ऑक्टोबर हा दिन जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून एक जनजागृती दिन म्हणून आपण साजरा करू लागतो. आता सर, तुम्ही शारीरिक आरोग्य आणि त्याच्या अनुषंगानं मानसिक आरोग्याच्या बाजू ज्या आहेत त्याही उलगडून सांगितलेल्या आहेत. परंतु जर शारीरिक आरोग्य उत्तम राहिलं तर मानसिक आरोग्य उत्तम राहतं की मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तर शारीरिक आरोग्य उत्तम राहतं? नक्की काय सांगता येईल आपल्याला याविषयी? हा प्रश्न अतिशय उत्तम आणि खूप सुंदर आहे, कारण सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न पडतो. कारण कसं आहे की शारीरिक आरोग्य महत्वाचं का मानसिक आरोग्य महत्वाचं या प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडण्यासारखा आहे आणि तो पडायला पाहिजे. परंतु या प्रश्नाचं उत्तर जर साधं सरळ द्यायचं झालं ना तर नाण्याला 2 बाजू जशा असतात ना तशा आपल्या आरोग्याच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या 2 बाजू आहेत. म्हणजे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्हीही एकमेकांची साथ कधी सोडणार नाही ते आपण याची दक्षता घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण शारीरिकदृष्ट्या उत्तम राहायचं असेल तर जनरली आपण काय म्हणतो की आपण दररोज व्यायाम केला पाहिजे किंवा इतर वेगवेगळे शारीरिक जे काही व्यायामाचे प्रकार आहेत ते केले पाहिजेत. हे आपण केवळ बोलत असताना आपण शारीरिक दृष्टिकोनातून बोलतो. मात्र ह्या सगळ्या जर शारीरिक ऍक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती सुद्धा सकारात्मक परिणाम होतो. आणि जर आपल्याला उत्तम प्रकारचं कार्य करायचं असेल किंवा आपलं कार्य निष्पादन उत्तम व्हायचं असेल, दैनंदिन ऍक्टिव्हिटीज आपल्या उत्तम व्हायच्या असतील, या सगळ्या जर गोष्टींचा विचार केला तर शरीर आणि मन ह्या 2 गोष्टी एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि त्याला जोडून मी असं म्हणेन की शरीर, मन, समाज आणि भावना या 4ही गोष्टी आपण एकत्र आणल्या ना तर ते उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आरोग्य होईल असं मला वाटतं.
आपण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य काय आहे ह्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा केलेली आहे. परंतु शारीरिक आरोग्य जर बिघडलं तर आपण व्यायाम असेल किंवा डॉक्टर असेल यांच्या सल्ल्याने हे सगळं करत असतो. तसं मानसिक आरोग्य बिघडल्यानंतरही आपण बऱ्याचदा डॉक्टरांकडे जातो, मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतो. परंतु हा फार पुढचा टप्पा झाला. तत्पूर्वी मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून मानसिक आरोग्याची आपल्याला काही काळजी घेता येईल का? जसं शारीरिक आरोग्याचे वेगवेगळे व्यायाम आहेत तसे मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने आपण काही करू शकतो का? याच्या संदर्भात बरं का, म्हणजे आपण म्हणतो ना की माझं शारीरिक स्वास्थ्य बिघडलं मग आपण वैद्यकीय सल्ला घेतो. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण वैद्यकीय सल्ला घेत असताना सुद्धा प्रायमरी पातळीवरती आपण आजारी पडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीने आपण मानसिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असलं पाहिजे किंवा आपलं मानसिक आरोग्य दर्जेदार असलं पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनीच पहिल्यांदा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण पुन्हा उपचार घेत बसण्यापेक्षा तो आजार होऊच नाही याच्यासाठी आपण एक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं असतं. तसंच मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत सुद्धा आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो की जेणेकरून माझं मानसिक स्वास्थ्य दर्जेदार राहिलं पाहिजे, मी माझ्या मानसिक स्वास्थ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा मी मानसिकदृष्ट्या निकोप असलं पाहिजे. तर हे करत असताना सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेन की आता जसं तुम्ही म्हटले ना की आपण समुपदेशकांकडे जातो, तर आपण पहिले आपला समुपदेशक असलं पाहिजे. म्हणजे आपला समुपदेशक होणं हे आपल्या प्रत्येकाला जमलं पाहिजे. कारण समुपदेशकाकडे आपण जाणार आहे किंवा इतरांनी आपल्याला सल्ला दिल्यानंतर आपण आपल्यामध्ये बदल करणार आहे, तर हे बदल जे आपण करत असतो ना तर ते आपल्या विचारामध्ये बदल करत असतो, आपल्या भावनांमध्ये बदल करत असतो, आपल्या कृतींमध्ये बदल करत असतो. मग आता तुमच्या प्रश्नाला अनुसरून असं आहे की जर आपण एखाद्या समुपदेशकांनी सांगितल्यानंतर आपल्या विचारामध्ये बदल करणार असेल तर मग आपल्यालाही माहित पाहिजे की बाबा आपण जे एखादा विचार करतो किंवा आपली जी विचाराची दिशा आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा माझी जी कृती आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, या अनुषंगाने आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याची पहिली पायरी म्हणून आपण आपल्याकडे आपला समुपदेशक म्हणून आपण पहिली गोष्ट अशी करावी की मी कोण आहे, म्हणजे माझ्या क्षमता काय आहेत, माझ्या नकारात्मक बाजू काय आहेत, माझ्या सकारात्मक बाजू काय आहेत, माझी विचाराची शैली काय आहे, यासारख्या ज्या गोष्टी असतात ना ह्या कुठेतरी आपल्याला मानसिक आजाराकडे झुकवायला लागतात. म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपला स्वभाव लवचिक असावा. म्हणजे आपण काय म्हणतो की मानसिक आरोग्य उत्तम कशाला म्हणायचं, तर ज्यांच्यामध्ये लवचिकता असते स्वभावामध्ये, ज्यांच्यामध्ये संवेदनशीलता उच्च दर्जाची असते, ज्यांची उत्पादकता उच्च दर्जाची असते किंवा ज्यांना परिस्थितीशी नवनवीन परिस्थितीशी सुसंगतपणे वर्तन करता येतं, हे सगळे निकोप मानसिक आरोग्याचे आपण आयाम मानतो. आणि त्याला अनुसरूनच मग आपण असा विचार करणं गरजेचं आहे की माझं एकंदरीत विचाराची प्रक्रिया तर कशी आहे, ती नकारात्मक आहे का सकारात्मक आहे, माझ्या विचाराची प्रक्रिया जी चाललेली आहे ती योग्य दिशेने चाललेली आहे का नाही. म्हणून मग काय करायला पाहिजे की आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्या स्वतःमध्ये एकदा डोकावून पाहणं गरजेचं आहे. आणि त्याला अनुसरून आपण आपल्या क्षमता एकदा ओळखूयात आपण की आपल्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमतांना अनुसरून आपण ध्येय उद्दिष्ट ठेवतो का, किंवा मला एखादी गोष्ट हस्तगत करायची आहे, मला एखाद्या क्षेत्रामध्ये यश संपादन करायचंय, तर त्यावेळेस ह्या सगळ्या क्षमता आपण तपासणं गरजेचं आहे. म्हणजे मानसिक कुचंबना कधी व्हायला लागते, ज्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की बाबा हे मला जमलं नाही किंवा हे मला जमतच नाहीये, मी हे वारंवार प्रयत्न करतो किंवा मला कोण विचारातच घेत नाहीये किंवा माझं जाणीवपूर्वक टेन्शनच केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना ह्या कुठेतरी मग आपण कुठेतरी आपल्या क्षमता कुठेतरी विसरतो किंवा आपली असणारी गुणवैशिष्ट्य कुठेतरी विसरतो. कारण एक लक्षात घ्या सर, कुठल्याही मानसिक आजाराला आमंत्रण देणं म्हणजे एखादा शारीरिक आजार एका रात्रीत कधी उद्भवणार नाहीये दीर्घकालीन, तसा मानसिक आजार जो असतो ना तो सुद्धा एका रात्रीत कधी उद्भवणार नाहीये. तर काय असते, आपली विचाराची असेल, वागण्याची असेल, बोलण्याची असेल, ह्या सगळ्या ज्या शैली असतात ना ह्या शैली कुठेतरी चुकल्या आणि त्या वारंवार त्याच करत गेल्या तर आपलं प्रबलीकरण होणार आहे, त्याचं दृढीकरण होणार आहे आणि त्यामुळे ते पुन्हा काय होतं आपल्या एक स्वभावाचा भाग बनून जातो. तर हे होऊ नये ना याच्यासाठी मग आपल्याला आपल्या वर्तनाचं मूल्यमापन करता आलं पाहिजे, आपल्या भावनांचं मूल्यमापन करता आलं पाहिजे, आपल्या विचारांचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. हे जर आपण केलं तर नक्की कळेल की आपण कुठे आहोत आणि नक्कीच आपल्याला आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी, एक दर्जेदार मानसिक स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी आपण आपल्यासाठी एक समुपदेशक असतो. सर
दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय श्रीमंत, खूप पैसा बरोबर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरण जर सांगायचं जर ठरलं आपल्याला तर दीपिका पदुकोण यांचंही सांगता येईल आपल्याला, किंवा अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण सांगू शकतो. प्रचंड पैसा आहे, शरीर उत्तम आहे, तरीही लोक त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम नसलेलं आपल्याला दिसतं आणि मग अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर याची नक्की काय कारणं असू शकतील? हा, आता असं काय माहितीये का, पैसा हा असा घटक आहे की जो भौतिक आहे. म्हणजे तो आपण जन्माला आल्यानंतर त्याचं आपल्याला मूल्य कळायला लागलं. आता मानसिक स्वास्थ्यासाठी पैसा जवळ आहे किंवा नाही हा भाग येऊ शकत नाहीये. कारण काय असतं की आपल्याला आपली असणारी वागण्या बोलण्याची विचाराची जी शैली आहे ना, ही कुठंतरी एक प्रकारे नकारात्मक किंवा मी त्याला असा एक शब्द म्हणेन की ती ताठर बनत जाते. ताठर म्हणजे आपण लवचिक राहत नाहीये, इतकं ताठर बनत जातो. पुन्हा 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 ती शैली केल्यामुळे आपल्यामध्ये तशा प्रकारचा एक आकृती बंदच तयार होतो वागण्याचा, बोलण्याचा आपल्या, किंवा एकंदरीत वर्तन शैलीचा होत राहतो. आणि काय होतं की तुम्ही जसं म्हटलं ना की बाबा पैसा आहे, सगळं आहे, मग लोकांना काय होतं की मी कुणामध्ये मिसळायला पाहिजे. काय झालं, ह्या सगळ्या भौतिक गोष्टी ज्यावेळेस आल्या ना, त्यावेळेस भौतिक गोष्टी आल्यानंतर मग पुन्हा आपल्याला असं वाटायला लागलं की आपण मित्र निवडताना असेल, आपले सखे सोबती निवडताना असेल, आपल्या नातेवाईकांमध्ये निवडताना असेल, तर यांचे सुद्धा आपण जर स्तर ठरवायला लागलो तर मग याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणती नाहीये. कारण काय आहे की नातेसंबंध बळकट करणं, आता पैसा हा नातेसंबंध बळकट करण्याचा पर्याय असू शकत नाहीये. आणि जर ते कुणाला एखाद्याला वाटत असेल की मी पैशावरून जग जिंकेल तर ते चुकीचं आहे. कारण काय आहे की तुम्हाला समाजामध्ये मिसळता आलं पाहिजे, समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विधायक उपक्रमामध्ये सहभाग घेता आला पाहिजे, नातेसंबंध बळकट करायला पाहिजे, ज्याला आपण समूह संसक्ती असं म्हणतो. म्हणजे काय आहे, पैसा हा समूह संसक्ती देणार नाहीये, पण समूह संसक्ती कोण देणार? तुम्ही देणार, मित्र देणार, नातेवाईक देणार, की ज्यांच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की मला कुणीतरी प्रेम देतं, मला कुणीतरी आपुलकी देतं, मला कुणीतरी जिव्हाळा देतं, मला कुणीतरी आपलं म्हणतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या कुठेतरी आपल्याला एकत्र असं एकमेकांमध्ये बांधून ठेवतात. आणि त्याच्यामुळे जो मिळणारा आनंद असतो ना, हा आनंद मग काय होतं, मग पैसा आहे ना, पैशामुळे तुम्ही दूर जाता लोकांपासून. समजा पैसा तुम्हाला असं म्हणतो की नाही तुम्ही या स्तरामध्ये जाऊ शकत नाहीये, तर मग त्या स्तरामध्ये तुमचे मित्र तुम्ही सोडले, तुमचे नातेवाईक तुम्ही सोडले, तर मग त्यामुळे काय होणार आहे, मानसिक आधार ज्याला म्हणतो ना, की आम्ही स्पष्ट सांगत असतो की तुम्ही समाजामध्ये मिसळा, सामाजिक आधार शोधा. ही गोष्ट कुठेतरी सर कमी पडत असेल. आणि त्यामुळे मग पैसा असून सुद्धा मग मानसिक विकलांगता येणारच ना. पैसा हा त्यातला नगण्य भाग आहे. सर, यामध्ये तुम्ही मानसिक आरोग्य उत्तम राहण्याच्या अनुषंगानं समाजामध्ये मिसळलं पाहिजे किंवा स्वतःपासून त्याची माहिती घेतली पाहिजे की आपल्या अंतर्गत त्याची काही कारणं आहेत का. पण याच्या बरोबरीनं एखाद्या व्यक्तीला जर समाजाकडून किंवा समाजातील एखाद्या घटकाकडून, कुटुंब व्यवस्थेतून सातत्यानं जर टॉर्चर केलं गेलं तर त्याचंही मानसिक आरोग्य कधीतरी ढासळताना दिसतं, किंवा अपेक्षांचं अतिरिक्त ओझं जरी आपण त्याच्यावरती टाकत गेलो तर त्यातूनही मानसिक आरोग्य आपल्या आजूबाजूला ढासळताना दिसते. तर या अनुषंगाने आपण काय सांगू शकाल? हा सर, या तुमच्या प्रश्नाशी मी सहमत आहे की मागाच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नाला मी सहमत असण्याचं कारण असं आहे की ज्याला आपण तेंजन करणं किंवा उपेक्षा करणं असं म्हणतो. तर ही कुटुंब असेल किंवा आपले नातेवाईक असतील किंवा कामाचं ठिकाण असेल किंवा मित्रमंडळी असतील, या सगळ्या ठिकाणचा जर विचार केला तर तेंजन करण्याचा प्रकार जो असतो किंवा उपेक्षा करण्याचा प्रकार जो असतो तो होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. खरं तर हे व्हायला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण एका समाजाचे किंवा आपण एका कुटुंबाचे घटक असतो. आपण लोक एकत्र येणं याच्यासाठी प्रयत्न करत असतो. मुळातच मानव हा एकत्र आलाच का किंवा समूहाची निर्मिती का झाली त्याच्या पाठीमागे या सगळ्या भावना आहेत, ते आपल्याला अगोदरपासूनच माहित आहे. मात्र आता कसं होतंय की बऱ्याचदा काही कारण घटक असतील. म्हणजे एक दोन बाजू यातल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली बाजू अशी आहे की खरोखरच माझं टेन्शन होतं का मला वाटतं. म्हणजे मला कुटुंबातून म्हणजे बऱ्याचदा असं होतं की दोन बहीण भाऊ जरी असले किंवा कुटुंबामध्ये दोन बालक असले तरी बऱ्याचदा असं वाटण्याची शक्यता असते, मोठ्याला किंवा लहानाला असं वाटत असते की आई वडील माझ्याकडे लक्ष देत नाहीये. म्हणजे हा वाटण्याची शक्यता नाका आहे. याला आपण टेन्शन किंवा उपेक्षा होणं असं म्हणतो. बरं, ही उपेक्षा खरोखरच होती का त्याला वाटते.
म्हणजे कदाचित असंही असतं की आपण म्हटल्याप्रमाणे माझ्या नातेसंबंधाकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा हे सुद्धा कारण त्याला जबाबदार आहेत. म्हणजे आता जर आपण बघितलं की नवविवाहित जोडपी जे आहेत ना, हे नवविवाहित जोडपी विभक्त होण्याचं कारण जर बघितलं तर याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे आपण ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा, नातेसंबंधामध्ये असणाऱ्या ज्या वास्तव अपेक्षा असतात ना, याच्यापेक्षा कुठेतरी आता हे जे आभासी जग आहे किंवा आता जे एवढं सोशल मीडिया आहे याच्यामध्ये जे चाललेलं आहे याच्यामुळे काय होतं, एक अवास्तव अपेक्षा तयार होतात नात्यांकडून आणि त्या खरं तर फिल्मी असतात. आणि त्यामुळे काय होतं की ह्या फिल्मी अपेक्षा वास्तव जीवनामध्ये पूर्ण करणं शक्य नसतं आणि तेवढा वेळही आपल्याकडे नसतो. आणि त्यामुळे कदाचित मग ते असं वाटायला लागतं की बाबा माझ्याकडे दुर्लक्ष होतं किंवा मला जेवढं पाहिजे तेवढं प्रेम भेटत नाही आणि यामुळे सुद्धा मनामध्ये मग एकाकी राहणं असेल, स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण करणं असेल, स्वतःबद्दल अपराधी भाव निर्माण होणं असेल आणि याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य ढासळण्याची शक्यता असते. आणि दुसरी महत्वाची जी बाजू आहे ती म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की खरोखरच टेन्शन होणं. आता हे टेन्शन होणं नावाचा प्रकार जो असतो ना, याला अनेक आयाम आहेत. म्हणजे टेन्शन का केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये मग कुणी कुणाकडून टेन्शन करतो याला सुद्धा अनेक आयाम आहेत. म्हणजे त्याला वेगवेगळे जे घटक जबाबदार असतात मग टेन्शन करण्याला आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमध्ये एक प्रकारचा असा अपराधी भाव तयार होतो की मला जाणीवपूर्वक टाळलं जातं. ही गोष्ट अशी आहे सर, टेन्शनाचे परिणाम किंवा एखाद्याला उपेक्षित करण्याचे परिणाम हे नकारात्मकच असतात. त्याचं शारीरिक स्वास्थ्यावरती म्हणजे केवळ मानसिक स्वास्थ्यावरतीच विपरीत परिणाम होतात असं नाहीये. एखाद्याची उपेक्षा जाणीवपूर्वक करणं याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्यावरती सुद्धा म्हणजे ज्याला आपण अगदी अल्सर होणं असेल, मूत्रपिंडासारखे विकार होणं असेल किंवा वेगवेगळे जे ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असं म्हणतो ना, की ज्याचं मूळ कारण मानसिक असतं मात्र शारीरिक त्याच्यामध्ये कन्वर्ट होतं किंवा शरीरामध्ये ते कारण दिसायला लागतं किंवा त्याची लक्षणं दिसायला लागतात. तर असे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यासाठी मी एक असं आपलं इथं आपल्या व्यासपीठावर असं सांगेन की खरोखरच टेन्शन करणाऱ्या लोकांनी करू नये. जर आपण असं टेन्शन करत त्याला कोणताही घटक जरी जबाबदार असला, कोणताही कारण घटक जरी जबाबदार असला तरी सुद्धा टेन्शन करू नये किंवा उपेक्षा करू नये, जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या मानसशारीरिक स्वास्थ्यावरती त्याचे विपरीत परिणाम होतील. त्यामुळे या उपेक्षेनं जाणं नावाचा प्रकार जो असतो ना, तर त्याच्यामुळं होतं. त्याला दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपल्याला नेहमीच प्रत्येकाला असं वाटत असते की मला इतरांकडून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. आपण सगळे लोक पाठिंब्याचे भुकेले असतो. कारण तुम्हाला मला प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप पडावी, मला चांगलं म्हटलं जावं किंवा माझ्या गुणांचं कौतुक केलं जावं. बऱ्याचदा असंही होतं की कुटुंबामध्ये होतं, मित्रांमध्ये होतं, कामाच्या ठिकाणी होतं की एखादं काम चांगलं केलं तरी शाबासकी मिळत नाहीये. मग हे तुम्ही जे म्हणता ना, मग त्या व्यक्तीला वाटणार ना की बाबा मी काम चांगलं करतो, मी मित्रांमध्ये चांगला वागतो, मी कुटुंबामध्ये चांगला काम करतो, तरी सुद्धा मला माझ्या जवळचे लोक कधी म्हणत नाहीत की अरे वा छान केलंच ते. मग ही काय असतं की याच्यामुळं काय होतं की मग मला सोशल सपोर्टच भेटत नाही ना, कुठून नातेसंबंधाकडून सपोर्ट भेटत नाही. त्यामुळे एक प्रकारचा एकाकीपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की. कारण म्हणजे आपल्या आजूबाजूला ह्या घडणाऱ्या घटना निश्चितपणे आपल्याला आपलं मानसिक आरोग्य बिघडण्यास कारणीभूत असतात. पण सर, एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य ठीक नाही अशी काही प्राथमिक लक्षणं आहेत की त्याच्यावरून आपल्याला ते आयडेंटिफाय करता येईल, त्याला थोडीशी त्याचं समुपदेशन करता येईल, असं काही जाणवतं का आपल्याला त्या व्यक्तीच्या एकंदरीत हालचाली किंवा लक्षणावरून? नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे काय होतं, मानसिक स्वास्थ्य हे मग मी म्हटल्याप्रमाणे एका रात्रीत पूर्ण बिघडणारच नाहीये. तर काय होतं की वर्षानुवर्ष त्या व्यक्तीची झालेली कुचंबना असेल आणि त्याच्यामुळे त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरती झालेला विपरीत परिणाम असेल तर त्याची इंडिकेट जे आहेत ना किंवा त्याची संकेत चिन्ह, तर ही संकेत चिन्ह प्रायमरी स्टेजवरती आपल्याला दिसायला लागतात. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काय असतं, या व्यक्ती अबोल व्हायला लागतात. एकाकी राहणं असेल, अबोल होणं असेल, चिडचिडेपणा करणं असेल किंवा कामात मन न लागणं असेल,
त्याचबरोबर निद्रानाश होणं असेल, किंवा मग कुठलेही काम करत असताना कामामध्ये चुका होणं असेल, किंवा काहीच करावंसं वाटत नाहीये. आणि त्याचबरोबर भुकेची यंत्रणा असते ना, भुकेची यंत्रणा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतो. म्हणजे काही खावंसं न वाटणं असेल, किंवा कधी कधी असं होतं की काही लोक खूपच झोपतात, अंथरुणातच झोपून मुरगळून पडणे नावाचा प्रकार असतो ना, तो एक काहींच्या बाबतीमध्ये दिसून येतो. किंवा काही व्यक्ती इतरांमध्ये मिसळणं टाळूनच देतात, सतत चिडचिड करत राहणे असेल, किंवा इतरांपासून अलिप्त राहणं असेल, असे प्रकार वारंवार करायला लागतात. त्याचबरोबर या लोकांना जशी हे मानसिक लक्षणं जशी दिसतात ना, तशी त्यांची वार्तनिक लक्षणं सुद्धा दिसतात. म्हणजे काय होतं, हे तीन पातळीवरती हे चालतं. एक शारीरिक लक्षणं चालणार, दुसरी मानसिक लक्षणं चालणार, आणि तिसरी वार्तनिक लक्षणं चालणार. या तिन्ही पातळीवरची संकेत चिन्ह आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे शारीरिक लक्षणं जे असतात ना, याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला विनाकारण दरदरून घाम येणं असेल, किंवा अंग थरथर कापणं असेल, किंवा माझं काहीतरी शरीरामध्ये काहीतरी बदल होतो आहे असं वाटणं असेल, विनाकारण असं वाटायला लागतं, किंवा एखादा अवयव उगीच दुखल्यासारखं वाटणं असेल, किंवा बऱ्याचदा काय होतं की मानसिक बाबतीमध्ये मग त्या व्यक्तीचं मनच कशात लागत नाहीये, चिडचिड करणं असेल, किंवा काही लक्षात न राहणं असेल, किंवा कामामध्ये अनेक चुका होणं असेल, यासारखी लक्षणं याच्यामध्ये दिसतात. आणि वार्तनिक मध्ये काय होतं की लोक थेट इतरांपासून पळ काढायला लागतात. म्हणजे काय होतं, लोकांमध्ये थांबायचंच नाहीये, म्हणजे लोकांमध्ये न थांबणं असेल, किंवा अनावश्यक काहीतरी हालचाली करणं असेल, अशी लक्षणं यांच्यामध्ये दिसायला लागतात. त्यामुळे एखादं मानसिक स्वास्थ्य बिघडत जात असताना त्याचे पूर्व संकेत आपल्याला सर नक्की दिसतात. सर, एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे आपलं असं लक्षात आलंय. अलीकडे बऱ्याचदा तुम्ही जे सांगितलं, चिडचिड करणं असेल, विनाकारण एखाद्याशी भांडण काढणं असेल, मग एक ग्रामीण भागामध्ये म्हणूया किंवा सर्रास समाज व्यवस्थेमध्ये एक अंधश्रद्धेचा एक प्रकार असतो की याला भूतानं झपाटलेला आहे, किंवा अशा सगळ्या गोष्टी, किंवा भूतबाधा झालेली आहेत. अशा व्यक्तीला अशा स्वरूपाचा उपचार करून जर आपण मानसिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने असेल, किंवा मानसोपचार तज्ज्ञ असेल, किंवा समुपदेशन जे करणारे जे कोण असतील त्यांच्याकडे घेऊन न जाता असे जर अघोरी उपचार जर केले तर त्याची शेवटची परिणती काय होऊ शकते? सर, हा खूप शास्त्रीय दृष्टिकोनातून असणारा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न खरोखर तुम्ही विचारला ना, मला खूप याचा आनंद असा आहे की आपल्या या प्रश्नातून एक असं होणार आहे की समाजामध्ये एक जनजागृती म्हणतात ना, ती या प्रश्नातून नक्की होणार आहे. कारण अंधश्रद्धा नावाचा प्रकार आहे ना, हा काय आता आलेला नाहीये, अगदी पूर्वापारपासून तो चालत आलेला आहे. जर आपण मनोविकृतीच्या संदर्भातला जर इतिहास जर वाचला कधी सर, तर नक्की तुमच्या लक्षात येईल की पूर्वीच्या काळी, म्हणजे अगदी प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन कालखंड असेल, प्राचीन काळापेक्षा सर मध्ययुगीन कालखंड आपण अंधकार युग म्हणून मानतो, तर या मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा मनोविकृतांवरती उपचार करत असताना इतके आघोरी उपचार केले गेले. उदाहरणार्थ त्यांना साखळदंडानं बांधून ठेवणं असेल, किंवा गरम पाण्याचा त्यांच्या अंगावरती गरम पाणी मारणं असेल, बर्फाच्या लादीवरती झोपवणं असेल. इतकंच नव्हे तर आपण जसं म्हणताना की याला काहीतरी झपाटलेलं आहे, याच्या डोक्यात काहीतरी वारं गेलेलं आहे, आणि असं एक धारणा होती. आणि त्यामुळे या विकृतांवरती उपचार करत असताना इथं कपाळाच्या मध्ये एक लोखंडी गज असा तापवला जायचा लाल बुंद होईपर्यंत, आणि इथं असं एक छिद्र पाडलं जायचं की जेणेकरून अशी धारणा होती की त्या डोक्यात जे काही वारं शिरलं ना, ते बाहेर निघालं, तो नॉर्मल होईल. सर, याच्यामध्ये एकच आहे, त्याला मृत्यू येणार, याच्यापेक्षा दुसरं काही होणार नाहीये. म्हणजे हे जे काही आघोरी उपचार असतात ना, जे अनादी काळात झाले, पूर्वीपासून झाले, या सगळ्या उपचारांचा जर आपण आउटपुट बघितला तर याच्यामध्ये त्या बिचाऱ्या असणाऱ्या मानसिक रुग्णाला जीव जाईपर्यंत त्याच्यावरती अशा आघोरी उपचार केले जायचे. त्याला अतिशय, म्हणजे हे काहीतरी पाप आहे, आणि हे पाप काहीतरी असं आलेलं आहे की आपल्या घरावरती तो शाप आहे. आणि त्यामुळे उपाशी मारणं असेल, घरामध्ये कोंडून ठेवणं असेल, किंवा वेगवेगळे जे मांत्रिक होते, हे मांत्रिक काय करायचे की त्याला बांधायचे आणि सगळ्यांना म्हणायचे याला मारा, आणि त्यामुळे मारलं जायचं, बिचारा त्याच्यामध्ये मेला जायचा. आणि मेले की मग सगळे म्हणायचे की याला आता या जन्मातून मोक्ष मिळाला, याला आता सुट्टी मिळाली, ह्याची पापातून मुक्तता झाली. अशा पद्धतीचे हे आघोर उपचार केले जायचे. आणि सर, हा उपचार जे व्हायचे ना, तर ते
कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय बेस असणारे नव्हते. जर तुम्ही आता जरी बघितलं ना तरी सुद्धा आता आपला हळूहळू नक्की आपली एक सकारात्मक बाजू अशी आहे की मानसिक विकृती असेल किंवा मानसिक रुग्ण असेल याच्या संदर्भात कुठेतरी समाजामध्ये हळूहळू एक सकारात्मक दृष्टिकोन यायला लागलेला आहे. पण तरी सुद्धा सर आपण जर मानसोपचार तज्ञांकडे पहा, मानसशास्त्रज्ञांकडे पहा किंवा मनोविकार तज्ञांकडे पहा, जेवढे काही रुग्ण किंवा ज्याला आम्ही सल्लागी असं म्हणतो जे क्लायंट येतात ना त्या क्लायंटचं तर तुम्ही बाह्यरूप जर बघितलं ना बाह्यरूप तर बाह्यरूप तुम्हाला असं सांगून जातं की त्याला तुम्ही जसं म्हटले ना इकडे घेऊन गेले तिकडे घेऊन गेले, वारं लागलं, इकडं हे केलं ते केलं, जे काय उपचार करायचे ज्याला आपण अशास्त्रीय असं म्हणूयात अघोरी उपचार करायचे हे सगळं त्याच्या बाह्यरूपावरती दिसतं. अगदी गळ्यामध्ये वेगळं काहीतरी बांधलेलं असतं, हातामध्ये काहीतरी बांधलेलं असतं आणि ते म्हणजे वेगवेगळे दोरे दोरकांडे ज्याला आपण म्हणतो ना तर हे असं सगळं एवढं बांधलेलं असतं ना ते जर आपण त्याचं बाह्यरूप बघितलं ना तर आपल्याला असं वाटतं बाबा याच्या मनामध्ये इतकं जर हे घट्ट बसलेलं असेल तर आता इथून पुढे आपण याच्यामध्ये बदल करणार हा कितपत होणार आहे. परंतु काय असं पहिलं गोष्ट कोण सायकोलॉजिस्ट असो किंवा मनोविकार तज्ञ असो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना याच्यातून आम्ही पहिल्यांदा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि मग कुठेतरी शास्त्रीय उपचाराला सुरुवात होते. त्यामुळे सर हे जे अघोरी उपचार जे आहेत ना हे त्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरतील. त्यामुळे एक आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की जसा एखादा शारीरिक आजार असतो तो जसा एखाद्या विशिष्ट हार्मोनच्या व्यस्त प्रमाणामुळे होऊ शकतो तसंच मानसिक आजार सुद्धा असा एक आजार आहे की जो काहीतरी हॉर्मोन्स मध्ये व्यस्त झाला असेल किंवा मनोसामाजिक काही कारण घटक जबाबदार असतील या आघातजन्य घटनांचा परिणाम म्हणून तो एक आजार आहे की जो बरा होणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं तुम्ही या समस्येशी जे लढणारे आहेत किंवा त्या समस्येने जे ग्रासलेले लोक आहेत यांना तुम्ही काय संदेश द्याल? आता याच्यामध्ये काय आहे की मानसिक आरोग्य दर्जेदार सगळ्यांचं व्हावं याच्यासाठी मी प्रथमतः मानसिक आरोग्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. याच्यामध्ये काय आहे की जे मानसिक आरोग्य ज्यांचं ढासळलेलं आहे असं आपण म्हणूयात किंवा ज्यांना असं वाटतं किंवा मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण कमकुवत आहे तर या लोकांनी काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की हा एक आजार आहे याच्यापेक्षा मला काहीतरी होतंय आणि हे मी स्वीकारलेलं आहे आणि ह्यातून मला बाहेर पडायचं ही प्रत्येकाची मानसिकता असणं गरजेचं आहे. म्हणजे हे आपल्याला आलेलं आहे हे काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी पाप आहे आणि हे काही वेगळंच आहे हे कुणी मान्य करू नये. तर हे आपल्यामध्ये जो बदल होतो जसा एखादा शारीरिक आजार आहे तसंच हे आहे आणि हे आपण मान्य करणं गरजेचं आहे. ही आपली सकारात्मक पहिली पायरी असेल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मी जरा थोडंसं विस्तारानं बोलतो बरं का याच्या संदर्भात तुमच्या प्रश्नाच्या तर याच्यामध्ये पहिली बाब अशी आहे की आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या प्रेरणा काय आहेत, आपल्या इच्छा काय आहेत, आपल्या क्षमता काय आहेत याची प्रत्येकानं प्रथमतः जाणीव करून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून माझ्या क्षमता, माझ्या प्रेरणा, माझ्या इच्छा मी एका विधायक मार्गानं एक समाजमान्य मार्गानं पूर्ण करेन याच्या संदर्भात आपण सर्वांनी बांधील असणं गरजेचं आहे. की असं कुठली अशी कुठलीही जादूची कांडी जगामध्ये नाहीये की माझ्यामध्ये क्षमता नाहीये आणि माझ्यामध्ये माझ्या प्रेरणा इच्छा मला एका रात्रीत पूर्ण करायच्या आहेत अशा अवास्तव अपेक्षा कोणी ठेवू नयेत ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपण किती दिवस परिस्थितीला दोष देणार आहोत. बऱ्याचदा काय होतं माहितीये का आपण आपल्या अपयश असेल आपल्या असणाऱ्या कमकुवत बाजू असतील याच्यासाठी आपण काय करतो की आपण परिस्थितीला दोष देतो हे याच्यामुळे झालं ते त्याच्यामुळे झालं. तर आपण प्रत्येकाने हे करावं की आपल्यामध्ये काही दोष आहेत का. बरं हे दोष म्हणजे काही कायमस्वरूपी असणार आहेत का. बरं जो दोष आलेच असतील आपल्यामध्ये काही तर त्याला आपण काय करू शकणार आहे. तर आपल्यामध्ये काही दोष आहेत ना ते आपण निवारण करण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्ट आहेत. एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पण आपण आपल्यातले दोष स्वीकारले पाहिजेत आणि ते दोष आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या समस्याग्रस्त व्यक्ती आहेत यांनी सुद्धा परिस्थितीवरती अवलंबून राहू नये. मला परिस्थिती बदलेल मी बदलायला पाहिजे अगोदर हा एक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपण प्रत्येकानं कुठल्याही अपयशानं खचून जाऊ नये. बऱ्याचदा काय होतं माहितीये का आपल्याला सांगणारे लोक भेटत नाहीये किंवा अपयश कुणाला येणार नाहीये किंवा माघार कधी कुणाला घ्यावी लागणार नाहीये का.
तर अपयश आपल्या प्रत्येकाला येणार आहे. कधी कधी आपल्याला माघारही घ्यावी लागते. परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या बाबतीत माघार घेत असतो त्यावेळेस हे आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की मी माघार का घेतो, तर मला पुढे काहीतरी यशस्वी व्हायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी सध्या मी माघार घेतो आहोत. माझ्याकडे ते ज्ञान आणि कौशल्य मी निर्माण करणार आहे आणि त्यानंतर मी पुन्हा त्या क्षेत्रामध्ये उतरणार आहे. तर ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. म्हणजे मलाही असं वाटतं मी माझ्या भावनांचं लाड करावं, मी माझ्या भावना इतरांवरती लादल्या जाव्यात. तर आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे की जसं आपण म्हणतो ना की माणूस बुद्धिमान असावा, त्याच्यापेक्षा आता आम्ही असं म्हणतो की बुद्धिमत्तेपेक्षा आपण भावनिक बुद्धिमान असावं. आणि भावनिक बुद्धिमान नावाची बाब काय असते की मला माझ्या भावना जशा कळतात तशाच इतरांच्या भावना सुद्धा मला कळायला पाहिजेत. माझ्या भावनांचं जसं मला संगोपन करायचं आहे तसं मी इतरांच्याही भावनांचं संगोपन केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं मला वाटतं की माझ्या भावना माझ्यासाठी महत्वाच्या आहेत तशा इतरांच्या भावना सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि त्या भावनांचा कधीही दुखावल्या जाणार नाहीयेत हे आम्ही प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण भावना व्यक्त करत असताना, कारण लोकांचा गोंधळ काय होतो माहिती का, भावना व्यक्त करण्यामध्ये गोंधळ होतो. म्हणजे मुळातच असं आहे की मला भावना काय वाटते हे समजलं पाहिजे आणि ती व्यक्त करता आली पाहिजे. भावना व्यक्त करणं हे सुद्धा एक कला आहे. कारण मला एखादी गोष्ट मागणी करायची आहे तर ती मागणी करणं ही माझी भावना आहे. तर ती भावना व्यक्त काय होतं मग ती अशा पद्धतीनं आपण व्यक्त करतो की ती मान्य होत नाहीये. आणि मग मान्य नाही झालं ना मग आपण हर्ट होतो किंवा आपल्याला असं वाटतं की नाही माझ्यावर नेहमी अन्यायच केला जातो, माझं कुणी ऐकूनच घेत नाहीये. तर आपण प्रत्येकानं भावनिकदृष्ट्या बुद्धिमान होणं गरजेचं आहे. आपल्याला भावना आपल्या समजल्या पाहिजेत, इतरांच्या समजल्या पाहिजेत, आपल्याला भावना कुठं थांबवायच्या हे कळाल्या पाहिजेत, कुठल्या भावनांची जीवनातून हाकलपट्टी करायची हे कळालं पाहिजे, कुठल्या भावनांची जीवनभर जोपासना करायची हे कळालं पाहिजे. तर हे आपल्याला नक्कीच आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम असेल. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आता सद्यस्थितीला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मानसिक स्वास्थ्य बिघडण्यामध्ये जसे वेगवेगळे आयाम कारणीभूत आहेत ना, जसं जैविक आहे, अनुवंशिक घटक आहेत, जसं मनोसामाजिक घटक आहेत, तसंच सध्या आता आपण जे मोबाईल नावाचा प्रकार आहे ना, स्क्रीन टाइम नावाचा प्रकार, म्हणजे आपण दिवसभरामध्ये स्क्रीन टाइम किती असतो आपला, याचं सुद्धा आपण प्रत्येकाने अवलोकन करणं गरजेचं आहे. कारण स्क्रीन टाइम आपला वाढलेला आहे. बरं आता जे काम करतात, कामावरती असतात, नोकरी व्यवसाय निमित्त स्क्रीन टाइम वरती आहेत किंवा मनोरंजनासाठी लोक स्क्रीन टाइम वरती आहेत. म्हणजे फावल्या वेळामध्ये आपण स्क्रीन टाइम वरती आहे, कामाच्या ठिकाणी पण आपण स्क्रीन टाइम वरती आहे, कारण तो कामाचा पार्ट म्हणून आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीमध्ये आपला जो स्क्रीन टाइम आहे ना, हा कुठेतरी नियंत्रित करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून काहीतरी मानसिक स्वास्थ्य आपलं उत्तम राहण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आवडणारे छंद जोपासता येतील असं काहीतरी होणं गरजेचं. म्हणजे आपण कधी ठरवावं दिवसभरातील कोणता वेळ आपण स्क्रीन मुक्त असणार आहे. म्हणजे मोबाईल त्यावेळेस आपण बंदच ठेवणार आहे. बरं दिवसाकाठी 1 तास 2 तास काय आपण ठरवून घ्यायचं की या वेळेस आपण मोबाईलच्या समोरच जाणार नाही. म्हणजे हा सुद्धा तितकाच महत्वाचा बाब आहे. आणि हे अगदी लहानांपासून ते वार्धक्यापर्यंतच्या सर्वच व्यक्तींच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येतं. आणखी एक महत्वाची बाब आहे सर, म्हणजे नशाजन्य पदार्थ जे असतात ना, हे एक मानसिक संतुलन बिघडण्यासाठी नक्कीच जबाबदार आहेत. मग त्याच्यामध्ये धूम्रपान असेल, मद्यपान असेल किंवा तत्सम असणारे नशाजन्य पदार्थ असतात, याचा अतिरेकी वापर होणं असेल, यासारखे जे घटक आहेत तर याचा कटाक्षानं वापर टाळावा लोकांनी. कारण काय आहे की आपल्याला माहिती आहे शारीरिक स्वास्थ्यावरती, म्हणजे लोकांचं असं की या शारीरिक स्वास्थ्यावरतीच परिणाम करतो नाहीये, मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडवण्यासाठी हे नशाजन्य पदार्थ नक्कीच हातभार लावतात आणि त्याच्यापासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक बाब सांगेल मी की आपण आता इतक्या धावपळीच्या जगामध्ये आहोत. बरं आता याच्यातून आपल्याला माघारही घेता येणार नाहीये, कारण आता आपण इतके पुढे गेलेलो आहोत, आपण प्रगती करत आहोत, विकसित आहे, हे गरजेचं आहे. आज सगळ्या राष्ट्रांची ती गरज बनलेली आहे. आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान असेल किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी असेल, आपल्याला तितकं झपाटून काम करावंच लागणार आहे. प्रत्येकाला त्याच्या क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे. तर हे करत असताना छोटे मोठे इव्हेंट घडत असतात किंवा काम असेल, कामाचं स्वरूप असेल, कामाचं टाइम असेल, या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला, अगदी म्हणजे बालकांपासून ते वार्धक्यापर्यंत सगळ्याच व्यक्तींसाठी, तर आपण यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, या छोट्या गोष्टीला सामना करण्यासाठी ताण येऊच नये
आपल्याला ताण येऊ नये, आपल्याला काळजी त्याची अति वाटूच नये, याच्यासाठी ताण निवारक तंत्र जे असतात ना, याचा आपण कुठेतरी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. की जसं आपण लोक म्हणतात ना की माझं आज डोकं दुखायला लागलेलं आहे, एखादी टॅबलेट घेतो ना, तसं आपल्या प्रत्येकाकडे असं एक तंत्र असायला पाहिजे की नाही, मला आता थोडंसं असं वाटायला लागलं माझ्या कामाचा ताण येतो किंवा माझं मानसिक थोडंसं मला कसं तरी व्हायला लागलेलं आहे, तर अशा वेळेस मला माझ्याकडे एक स्वतःसाठी माझं एक तंत्र असं असलं पाहिजे की मी त्या तंत्राचा स्वतः वापर करेन, मला असं वाटेल. तर अशा पद्धती काय आहे, तर अशा एखाद्या तंत्राचा आधार घेऊन आपल्याला नक्कीच ताण निवारक तंत्र असतील किंवा समस्या परिहार करण्याची काही तंत्र असतील, तर ही आपल्याला कॅप्सूल तंत्र आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी कुठल्या समुपदेशकाकडे जाण्याची गरजच नसते, कारण आपणच आपला समुपदेशक व्हावा. जर आपल्याला ते नाही जमलं ना, तर मग पुन्हा समुपदेशकांपर्यंत जाण्याची वेळ येईल आणि ती येऊ नये याच्यासाठी हे सर आपण थोडक्यात करणं नक्की 10 गरजेचं आहे. ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं तुम्ही मानसिक आरोग्याचे अनेक पैलू या ठिकाणी उलगडून सांगितले. याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.